स्वागत आहे सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर माहेरी जायची तयारी चालू आहे। तर इथे मी बॅग वगैरे काढली आहे, मुलांचे कपडे वगैरे काढत आहे। माझे पण कपडे अजून काढून घ्यायचे आहेत आणि बॅग पॅक करायची आहे। तर लवकरच उद्या सकाळीच म्हटलं लवकरच ऊन पडायच्या, म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप असा कडाक्याचा ऊन पडतो आणि बाहेर निघोशी पण वाटत नाही। पण मुलांचा खूप हट्ट आहे, मम्मी मामा घरी कधी जायचा। कारण पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत, सर्वांना गुड मॉर्निंग। तर सकाळी उठून घरातली कामं, देवपूजा वगैरे जे काही होतं ते सर्व मी आवरून घेतला आणि ते मी मस्त तयारी वगैरे करून घेतली आहे। कारण आत्ता निघायचं आहे माहेरी जायला आणि ते आम्हाला बस स्टँडपर्यंत सोडायला येणार आहेत, बसमध्ये वगैरे बसून देणार आहेत। त्यांचा टिफिन वगैरे मी बनवून घेतला आणि ते आणि मुलं खाली बॅग वगैरे घेऊन गेले। त्याच्यानंतर मग मी घरातले लाईट तसेच पाण्याचे नळ वगैरे जे काही होता ते बंद सर्व करून घेतला आणि मग निघता वेळेस ना मी नेहमी कुठे बाहेर जायचं असेल तर मी पहिल्यांदा देवासमोर डोकं टेकून देवाचा आशीर्वाद घेऊन, देवाला स्वामी समर्थांना मुजरा वगैरे करून देवाचा आशीर्वाद घेऊनच बाहेर पडत असते। आणि मग मी इथे मग स्वामी समर्थांचा मुजरा वगैरे करून घेतला, स्वामी समर्थांचा निरोप घेतला आणि लॉक वगैरे करून घेतला आणि मग फायनली आम्ही बस स्टँडला पोचलो। तर बस स्टँडला आलो तर एक पण बस नव्हती आणि ते उभे होते गाडी घेऊन। आणि बघा तुम्हाला दाखवते पुन्हा, ते बस स्टँडमध्ये गेले विचारायला बस किती वाजता आहे किती वाजता नाही। आणि ते मी बसली होती, माई उभी होती आणि जवळजवळ 1 तासानंतर आम्हाला बस भेटली, कारण आमची पहिली बस निघून गेली। आणि मग नंतर बसमध्ये छान अशी जागा वगैरे भेटली। त्याच्यानंतर त्यांना बाय बाय वगैरे केला आणि मग आम्ही पुढचा प्रवास चालू केला। तर बाहेरचं जास्त काही मी शूट केलं नाही, कारण बाहेर खूप असं ऊन लागत होता आणि बसमध्ये पण खूप गर्दी होती आणि बाहेरचं खूप ऐकायला वगैरे येत होता, त्यामुळे मी व्हॉईसवरच इथे केला। आणि मग आमचा पुढचा प्रवास वगैरे चालू झाला। जवळजवळ 1:30 वाजले होते आम्हाला पोचायला माहेरी। तर पोचल्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवतेच। तर फायनली मी माहेरी पोचले आणि जवळजवळ 5 मिनटं झाले होते। तर इथे मी बसले होते, आई वहिनी माईशी गप्पा सांगत होत्या आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे झाला, ते काही शूट केलं नाही। त्यानंतर 5:30ला वहिनींनी मस्त चहा बिस्किट दिला मुलांना, मी पण घेतला। त्याच्यानंतर मुलांनी मस्त पाणीपुरीची पार्टी केली, पाणीपुरी वगैरे आणली। तर इथे हा आहे ईशान, त्याच्यानंतर हा गॉगल लावलेला माझा भाऊ, काकांचा मुलगा, आणि हा माझ्या भावाचा मोठा मुलगा आणि ही माझी वहिनी। तर आता मी करत आहे व्हिडिओचा